HMPV हा धोकादायक व्हायरस नाही आहे आणि भारतामध्ये हा आधीपासूनच अस्तित्वात असलेला व्हायरस आहे. प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे भारतीयांनी घाबरायची गरज नाही आहे. शिवाय या व्हायरसमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं CSIRचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी सांगितलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय शिवानी पांढरेने. माझ्यासोबत डॉक्टर शेखर मांडे सर आहेत, जे CSIRचे माजी डायरेक्टर जनरल आहे आणि आता पुणे युनिव्हर्सिटी सोबत कार्यरत आहेत. सर, HMPV व्हायरस नेमका काय आहे आणि किती प्रमाणात त्याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे? HMPV व्हायरस असा आहे की याच्यामुळे आपल्याला सामान्य सर्दी, पडसा, खोकलं असं होतो आणि ही व्हायरस मानवजातीमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे, गेल्या कित्येक दशकांपासून आपल्यावर आहे. आणि सर्दी, खोकलं, पडसाची अनेक कारणं असतात, जे की कॉमन कोल्ड व्हायरस, आपण ड्रिनो व्हायरस पण म्हणतो, किंवा कधी कधी इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये होऊ शकतो. आणि जनरली थंडीच्या दिवसात आपल्याला सर्दी पडसं होतं आणि जे व्हायरल फिवर म्हणतो ते अशा व्हायरसेसमुळे होतं. त्यातलाच एक प्रकार HMPV व्हायरस हा आहे. पण HMPV व्हायरस आपल्यामध्ये एवढ्या दशकांपासून आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्या करता घाबरण्याची आवश्यकता नाही आणि याच्याकरता आपण धोका असा की फार नाही आहे असं आपण मानून चालूया. आता कोरोना हा पूर्ण नवीन व्हायरस होता, तसा हा व्हायरस नाही. हा जुनाच व्हायरस आहे, 2001 मध्ये डिटेक्ट झाला होता. पण आता भारतीयांमध्ये याला फाईट करण्यासाठी अँटीबॉडीज आहे असं तुम्ही म्हणतायत. तर नेमक्या या अँटीबॉडीज कशा काम करणार आहेत किंवा कशा काम करतात? HMPV जी आहे ते बऱ्याच वर्षापासून आपल्यामध्ये येत आहे. दरवर्षी आपण ज्याला सीझनल फिवर जे म्हणतो, व्हायरल फिवर, त्यातला एक प्रकार HMPVच आहे. आणि त्यामुळे ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज असतात आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की HMPV जरी झाला कोणाला तरी सुद्धा तो ऑटोमॅटिकली ठीक होईल. त्यामुळे आता घाबरून जाण्याची प्रत्येक भारतीयाला गरज नाही आहे, कारण आपल्या शरीरात जे अँटीबॉडीज आहे ते फाईट करण्यासाठी HMPV व्हायरसच्या विरोधात सक्षम आहेत. कारण कोरोना जेव्हा आला होता तेव्हा तो नवीन व्हायरस होता, त्याच्या संदर्भातल्या ज्या काही अँटीबॉडीज होत्या त्या कुठल्याच भारतीयांमध्ये नव्हता, त्यामुळे याचा इतका उद्रेक झाला. मात्र HMPV व्हायरसच्या बाबतीत तसं नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाहीये. मात्र काळजी घेण्याची प्रत्येक भारतीयाला आता गरज आहे. कॅमेरामन अमोल गव्हाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.